ते अनुभव झालेला आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आजच्या कीर्तनाला आणि त्यांच्या याला अनन्यसाधारण महत्व आहे. विठ्ठल असं म्हणत की एवढं अनन्यसाधारण महत्वाचं का कारण काय, तर जी काही साधना करीत असताना तुकोबारांना जो काही साधना करीत असताना गुरु महाराजांना अनुभवाला तो अनुभव द्यावा. कोणी असं म्हणेल की त्यांच्याच अनुभवाला एवढं महत्व का, आम्हाला काही अनुभव येत नाही का, आम्ही काही जगत नाही का, आम्हाला काही अनुभव नाही. त्यांच्याच अनुभवाला मग तुका म्हणे चाकोनी महत्व का, कारण त्यांच्या अनुभवाचा विषय परमात्मा असतो. त्यांची साधना बघा, सगुण निर्गुणाची साधना, याचा अनुभव घेतला. सगुणाची साधना श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं वाचनं. निर्गुणाची साधना विवेक वैराग्य श्रवण मनन साधन यम नियम प्राणायाम याचा अनुभव त्यांना असतो. म्हणून त्यांच्या अनुभवाला म्हणतात नाही का, अनुभवाने ओळख असतात. त्यामध्ये विश्वनाथ पाटील असायचे, ते सांगायचे काही गोष्टी जोग महाराजांच्या. ज्यावेळेला गाथा लिहत असत महाराज, गाथेचा अर्थ पहिला गाथेचा अर्थ महाराजांनी दिला. त्यावेळेला तरुणीचे पांडवशास्त्री शर्मा ही पत्नी होती, सगळे पंडित होते. मग ते अभंगाचा अर्थ करून लिहायला सांगायचे. जो महाराज म्हणायचे पांडू मी सांगतो तसा अर्थ शांतपणा करायचं, मी तसा जाऊन गावडे दाखवले सांगले. अपरोक्षत्वाने सांगत होता विठ्ठल खंडाळकर महाराज म्हणाले. त्यांनी गाथेचा अर्थ लिहिला. ते म्हणले या अभंगामध्ये असा अर्थ आहे आम्हाला कळाला नाही. जो महाराजांना हे कळालं म्हणून आम्ही असा अर्थ लिहितो. तुका म्हणे चाकोनी त्यांचे जे अनुभव असतात त्या अनुभवाचा विषय परमात्मा असतो, विठ्ठल असे. संतांना जो अनुभव असतो तो प्रमा असतो, अबाधित असतो. तुमचा आमचा जो असतो भ्रमा म्हणजे कल्पना असतो. तेव्हा आपला जो अनुभव आहे संसाराचा, नक्की का व्यवहार सर्व संसार नाही का. काय झाला अनुभव नाही त्याला फळच नाही. स्थितीमध्ये मोक्षाचं गुण दर्शन निर्गुण दर्शन असे. संसारिक अनुभवामध्ये या फळनाचं मैदान फळना ऐकायचं काय त्याला फळच येत नाही. तर आमच्या संस्थेचा बंद त्यामुळे समोर अशोकाची झाडं लावा. आपण चांगलं म्हटलं अशोकाचं नाही, फळाची झाडं लावा. त्याच्या फळाला किंमत आहे. अशोकाची झाड म्हणजे मागे लावा, तिला संबंध म्हणून संसार किती जरी केला तर त्याला काही फळ आहे. निष्फळच आहे. म्हणून साधन
आणि अनुभवाला महत्व आहे. तुका म्हणायचा कोणी सांगे माझा अनुभव आलेला आहे. कोणता अनुभव आला वगैरे आधी पुन्हा म्हणतात ना महाराज त्यावेळेला साधका त्याच्यामध्ये असताना काय मी उतार पावे विठ्ठल